बिबट्याला कदाचित विमान पकडायचं असेल। विनोदाचा भाग दुसरा। यानंतरच्या एका पुढच्या गंभीर प्रकरणाकडे आपण वळतो आहोत। तो आहे नवले पूल परिसरात वाढते अपघात। पुण्याच्या नवले पूल परिसरामध्ये आपण व्हिज्युअलमध्येही थोड्याच वेळात पाहणार आहोत। वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होताना दिसते। 15 दिवसांमध्ये जवळपास 24 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। आमचे सहकारी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रोहन, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दंड वसुली झाली पण तरीही परिस्थिती काही सुधारताना दिसत नाहीये। आत्ताच्या घडीलाही त्या संपूर्ण परिसरामध्ये वेगवान वाहनं जात आहेत आणि नियमाचं उल्लंघन सर्रास होत आहे। अगदी बरोबर आहे। खरं तर पुणे पोलिसांनी ज्यावेळेस अपघात झाला होता 1 महिन्यापूर्वी, ज्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झालेला होता, त्यानंतर ही सगळी पावले उचलायला सुरुवात केलेली होती। स्पीड लिमिट जे आहे ते पहिल्यांदा 30 ठेवण्यात आलं। त्यानंतर काही काळानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीका होऊ लागली आणि त्या टीकेनंतर ते लिमिट जे आहे ते 40 केलं गेलं। परंतु पुणे पोलिसांनी जे आहे ते या सगळ्या भागामध्ये पेट्रोलिंग असेल किंवा गस्त घालणं असेल किंवा जी वाहनं कायदा मोडतायत, ज्या पद्धतीने वाहनांना लिमिट दिलेली आहे ते लिमिट मोडतायत, किंवा सीट बेल्ट असेल, हेल्मेट असेल, अशी जे आहे ते उपाययोजना वापरत नाहीये, त्या सगळ्यांवरती कारवाई करायला सुरुवात केली। खेड शिवापूर टोल नाक्यापासून अगदी नवले पुलापर्यंत ही सगळी कारवाई जी आहे ती मागील 15 दिवसांमध्ये सुरू होती। 850हून अधिक वाहनांवर या सगळ्यामध्ये कारवाई जी आहे ती केली गेली आणि या सगळ्यामध्ये 24 लाखांहून अधिकचा दंड जो आहे तो आतापर्यंत गोळा झाल्याची माहिती जी आहे ती पुणे विभागाच्या वाहतूक पोलिसांनी दिलेली पाहायला मिळते। त्यामुळे या सगळ्या घटनेमुळे किंवा या सगळ्या कारवाईमुळे जे आहे ते खरंच अपघात रोखले जातील की नाही, हा सगळा प्रश्न जो आहे तो पुणेकरांना पडलेला सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय। बिलकुल, धन्यवाद रोहन या सगळ्या तपशिलासाठी।